नमस्कार मंडळी, जय शिवराय. आज संडेला क्लासला सुट्टी आहे. संध्याकाळचं तर इव्हनिंग टाईम आहे. बोलले कुठेतरी टाईमपास करावं, त्याच्यासाठी मी जाते फक्त असंच राऊंड मारायला मार्केटमध्ये. बघू काय खरेदी होते नाही होते. भेटूया आपण नंतर लवकर. बाय. फायनली बघा माझ्या गुड्डूचा लुक. आम्ही आलो आहे आता मार्केटमध्ये, जिथे साडी, ड्रेस, कापड, हे असे कटलरीज वगैरे सगळं भेटतात. तर बोले एखादा राऊंड मारून घ्यावा. भावाचं लग्न आहे, ते साडी वगैरे बघूयात, आवडते काय कशी आहे. ब्लाउज નો કાઈ નહીં પણ હું કલર નથી બીજા સિંગલ પીસ જ છે બધા વન વન પીસ એ જોઈ છે કે આરા પર तुला जसं काय तसं कापून दे टाकून बबू तू बोल काय एवढी शांत झालीस. बोल खजूर केम आहे भाई? खजूर 120 ना किलो. 250 आपण मी तो घरे पण नाही. ऋतूसाठी मी आता खजूर घेतलेले आहेत. आता हे बघा मागे दुकान आहे, तिथे आहे 20 वाला अंकल ना. तर आता तिथे दाखवतो तुम्हाला 20-20 रुपयामध्ये. बघा किती खूप खूप काय काय छान छान भेटतं 20-20 रुपयामध्ये. तर नक्की दाखवते बघा. 20 वाल्या अंकल जवळला आम्ही थोडीफार एवढीशी खरेदी केलेली आहे. मी ऋतूसाठी बॉटल घेतलेली आहे, घरी जाऊन नक्की दाखवते. आणि काय घेतलं ग आपण? बॉटल घेतली, ते रंगबिरंगी डब्बीवाले येतात ते घेतलं तिच्यासाठी. आणि अजून हे रबर आता 2-2 बो वाळून देते, त्याच्यासाठी बोलले आता घ्यावे ठेवते म्हणून. आता झालंय फिरून. असं तर काही खरेदी करण्याचं काही हे नव्हतं, पण आले तर आता घेतलं त्याच्यासाठी. मग आता आम्ही चाललोय डीमार्टमध्ये. ते पार्किंग केली आहे गाडी आपली. बुक्कू बघा माझा कसं टुणूक टुणूक चालतंय. खाली मी फर्स्ट टाइम केले पार्किंगमध्ये, बाकी वरती खूप गर्दी आहे. बघू आता ऋतूला तर मी फर्स्ट टाइम आणलं आहे डीमार्टमध्ये. त्रास देते काय करते. आज तर खूप गर्दी असेल, पण बघूया थोडीफार करायची आहे शॉपिंग. ॲक्च्युली मूड तर असा काहीच नव्हता, पण कधीतरी ठीक आहे ना, मूड चांगला करण्यासाठी एखादी वस्तू घेतलेली, काही कुठे निघालेलं बरं असतं. त्याच्यासाठी बोलले जावावं. पण स्पेशल तर मी निघाली होती ऋतूसाठी खजूर घ्यायला. तिला आवडतात खजूर, खाते, चांगले पण असतात बोलतात सगळे, म्हणून खजूर घ्यायला निघाले. तर त्यात आता लेक असली म्हटल्यावरती तर थोडंफार खर्च पाणी होणारच. 20-20 रुपयाचं सगळं दिसलं म्हणून 3 वस्तू त्याच्यासाठी घेतल्या. आता डीमार्टमध्ये आले, ते पण तिच्यासाठीच घ्यायला आले. बघू आता कसं काय स्वस्त भेटतंय. चालते. डीमार्टमध्ये बिस्किट्स ते जे आहे ना बॉर्नबॉन, एकावर एक फ्री असते. नक्कीच मी घेते. कितीची प्राईस आहे? 35ची आहे. लेकीला माझ्या हाऊस झाले सीडी चढायची. मम्मा उचलून घेते आणि हिला सीड्या चढायची. वाव बोलते वाव. इथे बॉटलची प्राईस तीच आहेत, 21 रुपये 21 रुपये. आम्ही 20 रुपयाला घेऊन आलो. छान आहेत बॉटल्स. ॲक्च्युली घ्यायचं आहे काय नाही, फाफे मारतोय कुठे कुठे.
आपल्याला ऑइल घ्यायचं आहे कुठे. हे सगळं आपल्या कामाचं नाही आहे सध्या तरी, नंतर येऊयात घ्यायला. ए थांब मम्मा घेते, तू नको घेऊ. कपड्यांच्या सेक्शनमध्ये, चप्पलच्या सेक्शनमध्ये तुझ्या साईजचे नाही आहेत का? खाली पडलाय, खाली पडलाय. तुझं बरं लक्ष आहे का? बघ दे, नाही चांगलं दिसत. काढ, पडू दे, जाऊ दे, आपल्याला नाही घ्यायचं ते. घालणार ले का? तुटलेलं आहेत ते. चल मी तुला दुसरीकडे देते, दुसरीकडे देते. बघा किती समजूतदार आहे. ये इथे ये. आहेत असं काही स्लीपर्स. खरेदी तर खूप करायची अजून, पण अजून थोडंसं टाईम आहे. चप्पल्स पण छान आहे. अरे बापरे, बघितलं बघा कसं समजतंय. माझ्या साईजचंच आहे ना. मम्माने घेतलं, हे मम्माने घेतलंय ना. 130 रुपयाचं आहे बघू ते. चल बघा कसं समजतंय. ते पण तसं घेतलंय ना मम्माने. तू घालत तर हाय नाही. मामाच्या लग्नामध्ये आपण नवीन आणूयात तुझ्यासाठी. इकडे आपण एक फोटो काढू. ते बघा कशी खाली बसली. ती चप्पल काढते आणि तिची चप्पल आता जी बघतलेली ती चप्पल घ्यायला जाते. कशाला काढतेस? तुला नाही घ्यायची चप्पल? चल, 3 सँडल आहेत तुझ्या. बघा तिची चप्पल तिने काढले ना इथे. काय? आणि आता हे चप्पलचं सेक्शन आहे ना. आता बघा, हा घेत आहे. चल. चप्पलचा खूप शॉक आहे तिला, खूप. मी जाणार होते खेळण्याच्या सेक्शनमध्ये, पण हिची चप्पल बघून शनी बघा थांबलेच तिथे. घेच, अशी चप्पल आहे तिच्याकडे, नाहीतर घेतली असते. नाही बघा, नेमकी आली ग. काढण्याचा प्रयत्न वाटला. माझीच कुठे कशी आहे हे बघा. तू आज फर्स्ट टाइम आली आहे डीमार्टमध्ये. खूप छान वाटते तिला, खूप एन्जॉय करते. मस्त एसीचे आहे, हवा येते आहे चांगली. पण एवढी समजदार आणि एवढी छान आहे की कोणत्या गोष्टीला बघा जिद्द करत नाही आहे. तिला ते चष्मा घ्यायचा होता, तिथे पण मी तिला गंडवलं की राहू दे, नको, मी तुला चॉकलेट घेऊन देते. लगेच उठले. आणि तिला सगळ्यात जास्त म्हणजे तर तिला चप्पलचं खूप शॉक. कोणाच्या पण चपला चांगला वाटलं की ते घालून घालून फिरते. चप्पल घ्यायला पण तिथे बघा कशी रमत होते. पण तिथे पण तिने जिद्द नाही केली. तिला बोलली चल चॉकलेट घेऊन देते. आता आज मी फर्स्ट टाइम डीमार्टमधनं चॉकलेट घेणार आहे. ते पण माझ्या पिल्लूसाठी. बिचारीला अपेक्षा दिली चॉकलेट घेऊन देते. चॉकलेट घेऊन. आता आम्ही आलेलो आहे गार्डनला. पिल्लूला घेऊन शनी मी गार्डनला आली आहे. पण त्या अगोदर काही नाश्ता करायचं, म्हणजे माझी फेवरेट फ्रँकी. तर आता मी फ्रँकी घेते आहे. गार्डनमध्ये मस्त बसून खाऊ. ऋतूला पण पॉपरिंग घेतली आहे. ऋतू आणि मी मस्त बसून गार्डनमध्ये खाऊ. बस इथं चेअरवर बसते. हे बघा, ह्यांना बसवायची पण गरज पडत नाही. मागे टेकू नको ना, तर पडशील. आणि इथे आपली फ्रँकी तयार होतीये. इथे फ्लेवरवाली पाणीपुरी भेटते. बस का याच्यावर बसायला सांगते. जाईल ना ते खाली. तुटलंय हे बघ, हे बघ तुटलंय. तू चांगली बसली साईटीत. आता आम्ही आलो आहोत गार्डनमध्ये. उतर खाली. खूप गर्दी आहे हे बघा. ऋतू काय नीट खेळत नाही त्याच्यामध्ये, नुसती टाइमपास करत असते. जेव्हा तिचे पप्पा येतात ना तेव्हा बरोबर खेळते. मी आणल्यावरती नाही खेळत. आणि मला ह्या स्लाईडमध्ये, घसरगुंडीमध्ये खूप भीती वाटते तिला बसवायची. कारण की ते मध्ये मध्ये तुटलेले वगैरे आहेत म्हणून मी नाही बसवत. बघू आता एका जागेवर बसवते तिला. पहिला नाश्ता करवते. हे बघा हे किती मोठे. मी खाते फ्रँकी, ऋतू खाते पॉपरिंग. कसे वाटलंय ऋतू? छान आहे. हां म्हणजे यस, वाव, नीट बस खाली पडशील.
बघ 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 बघ. हा रे माझं बर्ड्स आहे बघ सोनू, माझं पाखरू आहे बघ. हा माझं चौथा चौथा पाखरू. हा बघ बघ. ते आता घरी जात आहेत. आपण जायचं घरी. चल आपण जाऊ घरी. घरी जाऊ चल. नाही जायचं, इथेच बसायचंय. मग खा चल पटपट. नमस्कार मंडळी. आज म्हणजे घेण्यासारखं काही नव्हतं, निमित्ताने फक्त आले होते मी खजूर घेण्यासाठी. पण बोलले थोडीफार शॉपिंग करावी. नंतर गेलो डीमार्टमध्ये ऑइल घेतलं, ऋतूसाठी डेअरी मिल्क घेतली, साबण वगैरे घेतलं. आणि होता थोडा टाईम तर बोलले चल हिला गार्डनमध्ये घेऊन जाते, जवळच आहे. तर गार्डनमध्ये आल्या. तर गार्डनमध्ये बसले वगैरे. खेळवण्याची तर काय माझी हिला इच्छा नाही आहे. बिचारी बसले, खाते आपली शांत निवांत. झाला हा काय झाला? खायचं नाही तुला? खाऊन टाक. दे मग मम्माला दे. डायरेक्ट नाही म्हणते तोंडावर. बघा कसं जपून ठेवला. खात नाही आणि मला पण देत नाही. दे ना मला. का दे. ॲक्च्युली म्हणजे 10 ते 12 वर्षापासून मला ना संध्याकाळचा टाईम माझा कुठेच जात नाही. गावाला जात नाही, मुंबईला जात नाही, सुरतला पण जात नाही. 6 ते 8 माझा मी 10 ते 12 वर्षापासून ट्युशन चालवते. तर हा टाईम माझा जातच नाही. मला खूप कंटाळा येतो. खूप म्हणजे खूप बोरिंग होतं. ह्या टायमामध्ये काहीतरी कुठेतरी जा वगैरे, काहीतरी खायला जा वगैरे, किंवा राऊंड मारायला फिरायला वगैरे असं काहीतरी करत असते. तर आता आलो इथे. आता याच्यानंतर जाऊयात घरी. दे ना मम्माला एक. माझा हात धरून बघ ना. दे मम्माला एक. बघ त्याने कसं त्याच्या पप्पाला दिलेलं आहे. आता पूर्ण दिवस घरीच होतं, कामामध्ये, झोपण्यामध्ये, ऋतूला खेळवण्यामध्ये वगैरे. दीदी होती, देवांश होता, त्यांच्यासोबत टाइमपास करून गेला. पण संध्याकाळी बोलले चला एखादा राऊंड वगैरे मारून येऊ. तो निघालो बाहेर.